श्रीधर गेल्यावर यशवंतरावांनी त्याच्या मागे बाहेरचं मोठं दार बंद करून घेतलं आणि दोन्ही बॅगा घेऊन ते वरच्या मजल्यावर आले. येताना त्यांनी खालच्या दिवाणखान्यातला एक दिवा तसाच जळता ठेवला. सर्व जागाच नवीन होती. अंधारात दिशेचा अंदाज अजिबात आला नसता. सुनील इतका पेंगायला लागला होता की शेवटी त्यांनी त्याला वरच्या मजल्यावरच्या एका खोलीतल्या सोफ्यावर झोपवला. त्यांनी आणि विनीताने एक बेडरूम साफ करून घेतली. कपाटात इस्त्रीच्या चादरी, पलंगपोश, उशांचे अभरे सर्व काही होतं. तिकडे अमेरिकेत सुनीलची झोपायची खोली स्वतंत्र असायची, पण इथे त्याला सर्वच नवीन होतं. तेव्हा त्यांनी त्या रात्री आपल्याच पलंगावर त्यालाही झोपवलं आणि ते दोघंही इतके थकले होते की दिव्या मालवून गादीला पाठ लावताच दोघांनाही गाढ झोप लागली. यशवंतरावांची झोप अगदी निवांत होती, पण विनीताची झोप मात्र स्वप्नांनी चाळवली होती. तिसऱ्या मजल्यावरच्या कोरीव लाकडाचं पालाचं दार तिच्या स्वप्नात अनेक वेळा आलं. प्रत्यक्षात यशवंतरावांना धक्का मारूनही ते दार उघडता आलं नव्हतं, पण इथे तिच्या स्वप्नात समोर येताच ते दार अलगद आत उघडत होतं. स्वप्नात आपण आपल्याला कधीच दिसत नाही, पण तिला याची खात्री होती की त्या दारासमोर आपणच उभे आहोत आणि मनातल्या भावनाही जाणवत होत्या. विलक्षण भीती आणि मनस्वी आकर्षण. मोठ्या कुतूहलाने तिने त्या दारातून आत पाऊल टाकलं. पण हे काय? दरवेळी तिच्यासमोर वेगळाच देखावा येत होता. एकदा खडकाळ मैदानावरून चढत गेलेला भूखंड होता. त्याच्या शेवटाशी एका करडा उभ्याचा उभा कडा होता आणि त्यात एका गुहेचं कृष्णद्वार होतं. एकदा तर एक प्राचीन किल्ला होता आणि अंधाऱ्या अरुंद वाटेवरून तिची पावलं खाली खाली तळघराकडे जात होती. एकदा एक जुनी इमारत होती. तिची पावलं जिन्यामागून जिने चढत होती. वाट वरच्या अंधाऱ्या अडगळीच्या खोलीकडे जात होती. मनोमन अशी कल्पना होत होती की या वाटेच्या शेवटास काहीतरी वाईट आहे, काहीतरी भयानक आहे, तिकडे आपण जाता कामा नये. पण स्वप्नातले प्रसंग आणि क्रिया आपल्या नियंत्रणाखाली कधीच नसतात. नको त्या गोष्टी मनुष्य करीतच असतो. पापण्या शिशाच्या होतात. काही केल्या उचलता येत नाहीत. पाय शिशाचे होतात. काही केल्या माघारी फिरता येत नाही. विनीता सकाळी जागी झाली तेव्हा तिला अजिबात आनंदी, ताजं आणि हुशार वाटत नव्हतं. यशवंतरावच बाहेर गेले. येताना त्यांनी थर्मासमध्ये चहा आणि नाश्त्यासाठी सँडविच, इडली असे पदार्थ आणले. घराची घडी व्यवस्थित बसेपर्यंत त्यांची जेवणीखाणी अशीच बाजारी वस्तूंवर चालणार होते, पण त्याची त्यांना मोठी खंत नव्हती. 9च्या सुमारासच श्रीधर हजर झाला. त्याने बरोबर त्याचा कामगार आणला होता. त्याला एकदा आतली व्यवस्था दाखवली. बादली, ब्रश, झाडू, खराटा, साबण, फडकी इत्यादी सामान दिलं. मग श्रीधर म्हणाला, चला ना जरा बाहेर चक्कर मारूया. हो चला ना, मी सुद्धा आवार पाहिलेलेच नाही. आणि ते सर्वजण मोठ्या दाराच्या पायऱ्या उतरून खाली अंगणात आणि मग वळसा घालून आवारात आले. बंगल्यांच्या चारी बाजूनं झाडी होती. नियोजन वगैरे काही नव्हतं. लँड स्केचिंगही नव्हतं. मुळात जशा अवस्थेत होती तशीच राहू दिलीशी वाटत होती. लहान सहान चढउतार होते. पायवाट्या होत्या. छोटी छोटी लॉन आपोआप तयार झाली होती. बंगल्याच्या उजव्या बाजूस ते शोभेचे तळे होते. 20-25 फूट व्यास असेल. सभोवती सनल्याची वरवंडी होती, पण आता सनल्याचा गुळगुळीतपणा गेला होता. पाण्यावरही शेवाळाचा पातळसर थर होता. एकूण देखावा मनाला आनंद देण्याऐवजी जरासा खिन्नच करत होता. सुरुवातीस अगदी प्लेझंट असलं पाहिजे, नाही? यशवंतराव म्हणाले. दुर्लक्ष झाल्याने त्यातला चार्म गेला आहे. आता पाहू, वेळ मिळाला की जरा जरा लक्ष द्यायला होईल. तळ्याला वळसा घालून ते बंगल्याच्या मागच्या बाजूस आले. मागे तर झाडी चांगलीच गर्द होती. अगदी सकाळच्या वेळी सुद्धा झाडांच्या फांद्यातून खाली उन्हाचा कवडसा सुद्धा पडत नव्हता. बंगल्याच्या डाव्या बाजूने ते परत दर्शनी भागाकडे आले. श्रीधरने बाहेरूनच आतल्या कामगाराला खुर्च्या आणायला सांगितल्या. श्रीधर, यशवंतराव आणि विनीता वरांड्यात बसले.
सुनील तिथेच नाहीतरी खाली अंगणात नाहीतर घरात स्वतःच्याच खेळात रमला होता. जेवायची काय सोय करणार आहात? श्रीधरने विचारले. बहुतेक बाहेर कुठेतरी जाऊ. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत. त्या लोकांच्या घरी डबे पाठवण्याचा व्यवसाय करतात. जिन्नस घरगुती असतात. चव चांगली असते. रविवारी आणि सणासुदीला गोडधोड काहीतरी खास पाठवतात. नको, आज सकाळी बाहेर गेलो की थोडीशी खरेदी करणारच आहोत. ही विनी आहे ती स्वयंपाकघरात काही आहे का नाही, असल तर किती आहे ते पाहिल. मग कुठेतरी सगळी खरेदी करून येऊ. तसं 3-4 महिने तर नक्की राहायचंच आहे. तेव्हा असं टेम्पररी करून चालायचं नाही. तू काळजी करू नकोस. बर, घरकामाचं काय? एखादी बाई किंवा घरगडी नको का? श्री, सध्या काहीच नक्की नाही, विनिता म्हणाली. आम्ही असे बाहेर जाणार. सगळं घर कोणावर सोपवायचं म्हणजे सुरक्षितता वाटत नाही. नाही त्या आपत्तीला आमंत्रण नको. बघूया. अगदी नाहीच जमलं तर मग काहीतरी सोय करू. श्रीधरच्या ध्यानात आलं की अमेरिकेसारख्या देशात इतकी वर्ष राहिल्याने त्या दोघांची मानसिकताच बदलली होती. कायमच्या काही व्यवस्था, वास्तूंना, वस्तूंना, माणसांना, काही बांधिलक्या, त्यांच्या हिशोबात यांना काहीच महत्व नव्हतं. श्रीधर हा माणूस दिवसभर काम करणार आहे का? साधारण 5 वाजेपर्यंत करेल. दिवसाकाठी काय द्यावे लागेल? पैशाचं मी पाहतो हो यशवंतराव. असं कसं? साधारण काय दर असतो? किमान 80 रुपये दिवसाला. ठीक आहे, मी ते सेटल करतो. आणि थँक्स बर का. छे, तुम्ही फारच औपचारिकपणे वागता हो. हा औपचारिकपणा नाही श्रीधर. कोणीही मदत केली की त्याचे आभार मानणं हा शिष्टाचारच आहे. मग तो अगदी कोणीही आप्तस्वकीय का असेना. असू दे. इथेच थांबतोस का? बरोबरच जाऊया का जेवायला? नको, आता तुमचं मार्गी लागत आहे. मग मी दुपारचं कामावर जाण्याचा विचार करतो आहे. आता रजेची काही जरुरी नाही. 1-2 दिवसांनी चक्कर टाकेन. माझा फोन नंबर देऊन ठेवू का? नको, नंबर माझ्यापाशी आहे. मग मी जातो तर. एवढं बोलून त्या तिघांचा निरोप घेऊन श्रीधर मोठ्या दाराबाहेर पडला. तर मित्रांनो, हा होता स्वाहा या कथेचा 4था भाग. या कथेचे पहिले 3 भाग आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही ते अजूनही ऐकले नसतील तर चॅनलवर जाऊन तुम्ही ते ऐकू शकता. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे अभिवाचन आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला त्या जाणून घ्यायला नक्की आवडतील. त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. या कथेचा पुढचा भाग बुधवारी सकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवर येईल. भेटूयात या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतंच.